नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ई 8व्या. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारत हा 8व्या स्थानी होता. माहिती पाहू. भारतीय हवामान विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना 1875 ला झालेली आहे. प्रश्न दुसरा, नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारत इथेनॉल उत्पादनात जगात कितव्या स्थानी आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ई 3ऱ्या. नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारत हा इथेनॉल उत्पादनात जगात 3ऱ्या स्थानावर आहे. प्रश्न तिसरा, हिमबिबट्या संदर्भातील भारतातील पहिला वैज्ञानिक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. त्यात भारतात किती हिमबिबट्यांची संख्या नोंदवण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 718 बिबट्यांची संख्या नोंदवण्यात आली. माहिती पाहू. भारतात हिमबिबट्यांचा स्थित अहवाल भूपेंद्र यादव यांनी प्रकाशित केला. प्रश्न चौथा, इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी या थीमवरच्या झाकीने प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये प्रथम स्थान पटकावली. ही झाकी खालीलपैकी कोणी सादर केली होती? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सांस्कृतिक मंत्रालय यांनी इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी या थीमवरच्या झाकीने प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये प्रथम स्थान पटकावले. प्रश्न पाचवा, NCRBच्या आकडेवारीनुसार दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पहिल्या. महाराष्ट्र हा पहिल्या स्थानावर आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेल्या 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत रमेश बैस. प्रश्न 6वा, रिलायन्स जिओ कंपनी खालीलपैकी कोणत्या IIT सोबत भारत GPT तयार करत आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी IIT मुंबई या कंपनीसोबत रिलायन्स जिओ ही भारत GPT तयार करीत आहे. IIT मुंबईची स्थापना झालेली आहे 1958. प्रश्न 7वा, देशात पहिले पाणबुडी पर्यटन केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गुजरात. गुजरात या ठिकाणी देशातील पहिले पाणबुडी पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. गुजरात राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 8वा, 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती मिळवणारी जगातील पहिली महिला कोणती ठरली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या 100 अब्ज डॉलर्स संपत्ती मिळवणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. माहिती पाहू. फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स या फ्रान्स देशाच्या रहिवासी आहेत. जगातील अब्ज देशांच्या यादीत 12व्या स्थानावर आहेत त्या. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे 97 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 13व्या क्रमांकावर आहेत. प्रश्न 9वा, टाटा आणि कोणत्या देशाच्या कंपनी एअरबस यांच्यात हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार झाला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए फ्रान्स. टाटा आणि फ्रान्स देशाची कंपनी एअरबस यांच्यात हेलिकॉप्टर निर्मिती करार झाला आहे.
फ्रान्सबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे पॅरिस. चलन आहे युरो. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. प्रश्न 10. पक्षांतर बंदी कायदा सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतर बंदी कायदा सुधारणा समिती स्थापन करण्याची घोषणा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. पक्षांतर बंदी कायदा हा 52वी घटना दुरुस्ती 1985 मध्ये करण्यात आला.